हम्म. त्याच्यात EC2 इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे. EC2 इन्स्टन्स त्याच्यामध्ये आपण ज्या व्हॅल्यूज पास केल्या त्या व्हेरिएबल्स थ्रू केल्या आहेत. जसं ओके. AMI ID आलं, त्याच्यानंतर हे सबनेट आयडीज वगैरे झालं. त्याला युजर डेटा दिलेला आहे ताकी ते वेब सर्व्हर त्याच्यामध्ये लोड होईल. हम्म. रूट ब्लॉक स्टोरेज दिली आहे 8 GB ची. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेरिएबल फाईल्समध्ये व्हेरिएबल्स आणि लोकल्स डिक्लेअर केलेत. ओके. आणि VPC मध्ये VPC क्रिएट केला, त्याला CID ब्लॉक प्रोव्हाइड केले. ठीक आहे. आफ्टर दॅट एक पब्लिक सबनेट क्रिएट केला. हम्म. पब्लिक सबनेटला अवेलेबिलिटी झोन VPC ID. आफ्टर दॅट CID ब्लॉक दिला सर, आणि त्याला पब्लिक IP ट्रू मॅप केलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर एक इंटरनेट गेटवे क्रिएट केला, त्याला VPC ID प्रोव्हाइड केली. त्याच्यानंतर राऊट टेबल क्रिएट केलाय, त्याला VPC ID दिली आणि राऊट टेबलला असोसिएट केलाय विथ आर पब्लिक सबनेट. ओके. आणि राऊट टेबलमध्ये एक राऊट दिलेला आहे आपल्या इंटरनेट गेटवेला. दॅट्स इट. आणि याच्या थ्रू पूर्ण इम्प्लिमेंटेशन झालं. हो, वेट. ओके, अप्लाय कर. अरे हा, सॉरी. ओके सर, आपलं सगळं क्लिअर झालेलं आहे. हम्म. आफ्टर दॅट VPC रिफ्रेश केला मी. एक माय VPC म्हणून इथे VPC आलेला आहे. ओके. ठीक आहे. नंतर सबनेट्समध्ये आपला एक पब्लिक सबनेट क्रिएट केला होता मी, तो इथे आलेला. राऊट टेबलमध्ये हा एक राऊट टेबल क्रिएट केला होता जो की त्या सबनेटला असोसिएटेड आहे, तिथे आपण बघू ओके. शकतो. येस, इंटरनेट गेटवे आपला एक IGW क्रिएट झालेला आहे, जो की अटॅच आहे टू माय VPC इथे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर हा VPC मध्ये आपण एक इन्स्टन्स सुद्धा क्रिएट केलाय. तो इन्स्टन्स आपला हा टेराफॉर्म इन्स्टन्स. ठीक आहे. आणि आफ्टर दॅट तर टेराफॉर्म इन्स्टन्सची आपण पब्लिक IP हिट केली. ओके. तिथे HTTP इन्स्टॉल असेल तेव्हाच तो काम करेल ना. त्याला युजर डेटा मी दिला होता, त्यामुळे ओके, गुड. वेब सर्व्हर इज रनिंग. ओके, फाईन. तर बघा. ओके, आय विल टेक ओव्हर द स्क्रीन. आणखी कोणी केलंय का? कोणी शेअर करतोय का? माधुरी. येस सर, केलंय, शेअर करते. मग कधी मी म्हटल्यानंतर? नाही सर, करणार होते.
साक्षी, जय, चंचल कोणी केलंय का तुमच्यापैकी? हो सर. ओके, ठीक आहे. तर शेवटी काय करायचं होतं आपल्याला, एक VPC क्रिएट करायचा होता. स्क्रीन विजिबल आहे माझी? सर मी शेअर करू नाही, ठीक करते आहे. मी. केलंय ना तुम्ही? इट्स ओके. एकदा कोड दाखवते सर फक्त. हां, ठीक आहे. सर स्क्रीन विजिबल आहे माझी? हो. सर हा आपला रिसोर्स आहे EC2 इन्स्टन्स आणि त्याचे सगळे व्हेरिएबल्स दिले होते मी. त्याच्यानंतर एक VPC क्रिएट केला, न्यू VPC या नेमने. त्याला CIDR ब्लॉक दिले, नेम दिलं. त्याच्यानंतर रिसोर्स फॉर सबनेट क्रिएट केले सर, एक पब्लिक सबनेट केल्या. त्याचं CIDR अवेबिलिटी झोन आणि त्याच्यानंतर त्याला नाव टॅग्समध्ये पब्लिक सबनेट दिले. सेम प्रायव्हेट सबनेट पण केले सर. आणि रिसोर्समध्ये मग IG एक इंटरनेट गेटवे केला. तो इंटरनेट गेटवे ऍड केला पब्लिक सबनेटला. आणि त्याच्यानंतर मग एक राऊट टेबल पण क्रिएट केला. तो राऊट टेबल IGW रिसोर्स आणि तो राऊट टेबल नंतर असोसिएट केला पब्लिक राऊट टेबल असोसिएट. त्याच्यानंतर परत सिक्युरिटी ग्रुपमध्ये पण एक सिक्युरिटी ग्रुप पण क्रिएट केला त्या पर्टिक्युलर EC2 साठी. टॅग्स दिले आणि सर त्याचं हे आणि नंतर ह्या फाईल्स पण बनवल्या सर. व्हेरिएबल फॉर VPC CIDR डिस्क्रिप्शन CIDR ब्लॉक फॉर VPC. मग टाईप इज इक्वल टू स्ट्रिंग केलं. त्याचा डिफॉल्ट IP हा ठेवला फॉर पब्लिक सबनेट आणि प्रायव्हेट सबनेटसाठी. हे व्हेरिएबल्स क्रिएट केले सर. ओके. झालाय. आणि सर त्याचे आपला झालाय. हो सर त्याची स्क्रीनशॉट पण काढली, फक्त स्क्रीनशॉट दाखवते. सेवा अप्लाय कम्प्लीट. एक न्यू VPC क्रिएट झाला सर. हम्म. त्याच्यानंतर 2 पब्लिक सबनेट, एक पब्लिक सबनेट एक प्रायव्हेट सबनेट. त्याच्यानंतर हा मला त्याचा IP ऍड्रेस आला होता आणि त्याचा एक EC2 इन्स्टन्स क्रिएट झाला. त्याचा 82 हा IP आणि तो सेम IP इथे आपला आलेला आहे याच्यामध्ये 54.206.62.82. ओके, गुड. आणि हे राऊट टेबल IGW आणि इन्स्टन्स. गुड. मला हे छान वाटलं की मी इन्स्टन्सवरून सांगतोय, बट तुम्ही तुमच्या विज्युअल स्टुडिओ कोडवरूनच सगळं काम करताय. ते छान वाटलं. ठीक आहे, मी दोघांनाही बघितलंय, तुम्ही तुमच्या लॅपटॉपमधून काम करताय. इट्स वेल अँड व्हेरी गुड. ओके, कूल. माझी स्क्रीन विजिबल आहे का ते सब चेक करा. येस सर. मी परत शेअर करतोय. ओके, सो इन शॉर्ट आपल्याला काय करायचं होतं, एक चांगला VPC क्रिएट करायचं होतं. त्याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट मॉड्यूल आपल्याला क्रिएट करायचं. ठीक आहे. आणि त्यामध्ये जे आपण व्हेरिएबल्स वगैरे सेट करणार, त्यामुळे तो होणार काय, एक सेपरेट मॉड्यूल क्रिएट होणार आणि देन त्यानंतर आपण त्याला ग्लोबली यूज करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला मॉड्यूल खूप आवश्यक आहे. आता हे VPC तर आपण क्रिएट केलं आहे. देन त्यानंतर इथे मेन आपण फाईल एक क्रिएट केलेली दिसतीये, बरोबर. आपण हे पण रन करून बघितली आहे. VPC मध्ये या पद्धतीने एक फाईल क्रिएट केली आहे. देन त्यांची आता व्हेरिएबल्स पण आपण सेट करायला पाहिजे. तर इथे व्हेरिएबल्स आपण थोडेसे सेट करून टाकू.
काय कन्सिडर करायचं इथे, लेट कन्सिडर करा एखादा रिजन व्हेरिएबल, एक व्हेरिएबल आपण क्रिएट करणार रिजन अँड देन त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू, डिफॉल्ट व्हॅल्यू कोणती देणार, US ईस्ट 1. ठीक आहे, इकडे दिलं आहे का आपण, असं नाही, तर कॉपी केलं असतं तेच. आणखी काही कॉपी करायची गरज पडणार आहे, व्हेरिएबल इक्वल्स टू US हायफन ईस्ट हायफन 1. ओके, तुम्ही ऑलरेडी केलं आहे, तर मी काम करतो, मी ही फाईल लिहिण्यापेक्षा माझ्याकडे ऑलरेडी बनलेली असणार आहे, त्याला यूज करू, जेणेकरून आपला टाइम पण वाचेल. कसं करतात तेवढं तर तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. इकडे सगळे आपण व्हेरिएबल्स पास करणार आणि इथे आपण त्यांना कॉल करणार. कॉल कसं करतो आपण, यू ऑलरेडी नो राईट. var डॉट काय करतो आपण, var डॉट रिजन, बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण हे सगळे व्हेरिएबल्स कॉल करणार. देन तुम्हाला जे बाकीचे व्हेरिएबल्स आहेत ते पण सेट करायचे आहे, जसं की हा CIDR ब्लॉक. तर इकडे आपण एक व्हेरिएबल परत बनवू शकतो, VPC CIDR ब्लॉक. VPC अंडरस्कोर CIDR ब्लॉक आणि याची व्हॅल्यू असेल काय, तर आपला एक नॉर्मल डिफॉल्ट इक्वल्स टू 10.0.0.0/6e. तर यस, आता हे जे रेंज आपल्याला परत परत चेंज करावी लागेल, ती सुद्धा आपल्याला कुठे व्हेरिएबल फाईलमध्ये चेंज करायची आहे, इकडे करायची नाही. तर हा इथे असेल आता var डॉट VPC अंडरस्कोर CIDR अंडरस्कोर ब्लॉक, या पद्धतीने. दॅट्स इट. तर असे व्हेरिएबल सेट करत चला आणि यूज करा. तर एक कम्प्लीट VPC तुम्हाला पूर्ण फाईल मी शो करून दाखवतो. ठीक आहे, यालाच आपण यूज करू. यू कॅन सी, एक काम करू, तिन्ही फाईल्स आपण कॉपी करू. To save our time, बिकॉज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तुम्ही काम केलेलं आहे यावर, सो प्रॉब्लेम होणार नाही. आउटपुटमध्ये काहीतरी घेतलेलं आहे मी, पब्लिक IP घेतलेला आहे. ओके, लेट्स सी, चेक करू. ओके, गुड. सो सिम्पली आता आपला हा VPCचा पूर्ण फाईल आपण एकदा चेक करून घेऊ. मी तर इथे लिहिलेलं आहे. आणि वन मोर थिंग, तुम्ही बघितलं असेल की निखिलने काय केलं होतं, एक डेटाबेस पास केलेला आहे, राईट. तर सॉरी, डेटाबेस नाही, काय, युजर डेटा. थोडं चेंजेस करू, आपली बकेट वगैरे हे ते चेंज करून घेऊ. बकेट काय होतं, हां, बकेटचं सेक्शन एवढं आपल्याला घ्यायचं आहे. कॉपी, ओके, गुड. इथे मी व्हेरिएबल्स ओपन करून ठेवतोय आणि व्हेरिएबल्स आपण चेक करत जाऊ. सो सिम्पली इथे बघा, व्हेरिएबल रिजन आहे. व्हेरिएबल रिजन इथे आपण ऑलरेडी टाकलेलं आहे. माय VPC CIDR इथे कॉल केलेला आहे. आता इथे तुम्हाला दिसेल मी एक प्रोजेक्ट म्हणून काय केलं आहे, एक
व्हेरिएबल कॉल करतोय, बट हा कशा पद्धतीने लिहिलेला आहे तर इथे तुम्हाला चेक करा, हा स्ट्रिंगच्या आतमध्ये लिहिलेला आहे. जेव्हा तुम्ही एखादा सेंटेन्स लिहिताय आणि सेंटेन्सच्या आतमध्ये तुम्हाला एक व्हेरिएबल कॉल करायचा आहे तर या पद्धतीने तुम्ही तो कॉल करणार. तुम्हाला इथे दिसेल हा व्हेरिएबल माझा क्लाउड नावाने प्रोजेक्ट म्हणून, आणि जेव्हा सगळीकडे तो मी कॉल करत चाललोय का तर हा होऊ शकते एखादा प्रोजेक्टचं नाव असेल तुमच्या, की काय म्हणतात त्याला, AWS प्रोजेक्ट, GCP प्रोजेक्ट, असं काहीतरी कुठलं तरी नाव असू शकते जे की तुम्हाला रेग्युलरली यूज करायचे आहे प्रत्येक टॅगमध्ये बेटर आयडेंटिफिकेशनसाठी. ठीक आहे, तर सिम्पली तुम्ही इन द स्ट्रिंग यू हॅव टू यूज डॉलर आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय पास करायचं आहे, व्हेरिएबल. तर आता याचं नाव काय होईल तर क्लाउड, इथे काय येणार क्लाउड -VPC असं. तर प्रत्येक ठिकाणी होईल क्लाउड प्रायव्हेट सबनेट, क्लाउड पब सबनेट, क्लाउड IGW या पद्धतीने. सो स्ट्रिंग मध्ये जर तुम्हाला व्हेरिएबल पास करायचं असेल तर नोट इट आउट या पद्धतीने करायचं. देन बाकीचे सगळे व्हेरिएबल्स इथे तुम्हाला दिसत आहे. इथे डबल कोट का बरं आलंय तो काढून घेऊ आपण. डबल कोट मध्येच पाहिजे एन्व्हायरमेंट, बाकी ठिकाणी पास केलाय तुम्ही. ओके, मे बी डबल कोट मध्येच एन्व्हायरमेंट पास करावं लागत असेल. लेट्स सी, चेक करू आपण नंतर ना. ओके, सो एक VPC इथे क्रिएट होतोय. देन त्यानंतर हा सबनेट आपण इथे क्रिएट करतोय. प्रायव्हेट सबनेट आहे हा, लक्ष घ्या. आणि ह्या प्रायव्हेट सबनेटमध्ये अशी एकही गोष्ट नाही आहे जे मी हार्डकोर करून ठेवलेली आहे. तर हा एवढा रिसोर्स मॉड्यूल आपण रिपीटेडली यूज करू शकतो. हा जो VPC मॉड्यूल आहे, हा VPCचा रिसोर्स आहे, हा आपण परत यूज करू शकतो. इथे एकही टर्म मी हार्डकोर केलेली नाही आहे. सगळे काय तर व्हेरिएबल्स आपले सेट अवेलेबल आहे. ठीक आहे. देन पब्लिक सबनेट हा झाला आहे, तुम्ही ऑलरेडी करून बघितला आहे. प्रायव्हेट सबनेट इथे दिसतोय तुम्हाला, IGW दिसतोय, क्लिअर आहे. देन त्यानंतर एक आहे आपला डिफॉल्ट राऊट टेबल, जो मी काल तुम्हाला सांगितलेला की डिफॉल्ट राऊट टेबल आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो. तर डिफॉल्ट राऊट टेबल जो क्रिएट होतो तो राऊट टेबल आपण यूज करणार. काल क्वेश्चन छान केला होता एक, की सर आपला एक VPC जेव्हा क्रिएट होतो तेव्हाच एक राऊट टेबल पण क्रिएट होतो, तर तो राऊट टेबल कसा यूज करायचा तर युजिंग दिस. ओके, सर तोच राऊट टेबल आपण इथे यूज करतोय, त्याचा ID इथे आपल्याला पास करायचा आहे. देन त्यानंतर इकडे बघा राऊट आपण एक यूज केलाय, CIDR ब्लॉक एनिवेअर ठेवलाय, गेटवे आपण याला अटॅच करतोय, IGW जो की आपण इथेच क्रिएट केलाय, यू कॅन सी. देन त्यानंतर रिसोर्सेस, सिक्युरिटी ग्रुप आपण इथे क्रिएट करतोय. सिक्युरिटी ग्रुपमध्ये पण बघा का बरं क्रिएट करतोय, ते आपल्याला सिक्युरिटी ग्रुप पास करावा लागेल कुठं, जो इन्स्टन्स आपण क्रिएट करणार आहोत तिथे. आणि VPC मध्ये सुद्धा त्याला VPC ला पण अटॅच करावं लागेल, तर त्यासाठी आपल्याला इन्स्टन्स एक सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करावा लागतोय. तर सिक्युरिटी ग्रुप कसा क्रिएट करायचा, तर सिम्पली आता इथे तर लिहिलेलं आहे, बट येस यू कॅन गो विथ द डॉक्युमेंटेशन जर सिक्युरिटी ग्रुपचा तुम्हाला सिंटॅक्स बघायचा असेल तर. ओके, सो नाव यू कॅन सी हिअर रिसोर्स सिक्युरिटी ग्रुप, AWS सिक्युरिटी ग्रुप, नाव देतोय मी SG1 या पद्धतीने. येस, त्याचं काहीतरी नाव सेट करतोय आपण, नेम इक्वल्स टू project-SG, म्हणजेच काय होणार cloud-SG. डिस्क्रिप्शन मध्ये येस यू कॅन गो विथ द डिस्क्रिप्शन. हा कुणाला अटॅच असतो तर VPC ला अटॅच असतो. जर माझा आवाज येत नसेल तर मला पिंग करा. हा आवाज येतोय ना गाईज, आवाज येतोय? येस सर. ओके, गुड. सो लेट्स फोकस. आता बघा, जो इनकमिंग ट्रॅफिक असतो तो जर आपल्याला अलाउ करायचा असेल तर इंग्रेस काय यूज करावं लागतं, इंग्रेस. इंग्रेस मीन्स इनकमिंग ट्रॅफिक, इग्रेस मीन्स आउटगोईंग ट्रॅफिक. ओके, तर आउटगोईंग तर बाय डिफॉल्ट आपल्याला काय करायचं आहे, सगळे अलाउ करून ठेवायचे असतात. तर फ्रॉम पोर्ट एनिवेअर टू फ्रॉम पोर्ट एनिवेअर. प्रोटोकॉल असतो -1 म्हणजे सगळेच प्रोटोकॉल. -1 और -1 तुम्ही कन्सिडर करा. तर -1 मीन्स ऑल प्रोटोकॉल, TCP, UDP जे पण प्रोटोकॉल्स असतात ते सगळे प्रोटोकॉल्स तो अलाउ करतोय. आणि CIDR रेंज देतोय एनिवेअर. ओके, तर हा झाला इग्रेस.
आणि इंग्रेसमध्ये आपल्याला जर 80 पोर्ट अलाउ करायचं असेल तर प्रोटोकॉल आपला असतो TCP. बघा व्यवस्थित चेक करा, हे तुम्हाला पण क्रिएट करायचं आहे. सो फ्रॉम पोर्ट 80 टू पोर्ट 80 अँड देन CIDR. 80 वरून 80 पोर्ट नंबरवर आपण फॉरवर्ड करतोय, अलाउ करतोय. देन त्यानंतर इंग्रेस मध्ये अगेन आपण 22 पोर्ट नंबर पण अलाउ करतोय. तर हे असते तुमचे इनकमिंग ट्रॅफिक. तुम्ही जे पोर्ट्स अलाउ करताय मॅन्युअली AWS मध्ये सिक्युरिटी ग्रुप मध्ये, आता तुम्ही कसं करणार, युजिंग टेराफॉर्म करणार एक कम्प्लीट सिक्युरिटी ग्रुप क्रिएट. ओके, नाव एक इन्स्टन्स इथे क्रिएट होतोय. इन्स्टन्सचे पण व्हेरिएबल्स आपण सेट करून ठेवलेले आहेत. इकडे आपल्याला व्हेरिएबल दिसेल ते इन्स्टन्स टाइप, AMI ID. हा, तर इथे आपल्याला हे चेंजेस करावे लागतील. t3.micro AMI ID आपण ऑलरेडी एक घेतलेला आहे, तो आपण यूज करू. दिस वन, लेट मी कॉपी द AMI ID in our VPC variables. ओके, कारण हे दुसऱ्या अकाउंटचे असणार, दुसऱ्या याचे असणार. सो लेटेस्ट आपण स्कीप आहे आपला सेम आहे. प्रायव्हेटचे इथे आपण व्हेरिएबल टाइप मॅप दिला आहे डिफॉल्ट मध्ये. बघा टॅग्स जर आपल्याला पास करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही पास करू शकता. डिफरंट व्हेरिएबल्स इथे आपण सेट करून ठेवू शकतो. अँड देन नेम ENV हे टॅग्स आपण कुठे यूज करणार ते बघा इथे दिसते where pub hyphen tags. टॅग्स मध्ये मी हे दोन टॅग्स इथे जाणार डिफॉल्ट मध्ये. तर या पद्धतीने पण तुम्ही पास करू शकता. टॅग सेपरेटली व्हेरिएबल मध्ये लिहून ठेवू शकता, इथे पास करायची गरज पडणार नाही. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला करता येईल. त्यानंतर मी या इन्स्टन्स मध्ये एक युजर डेटा पास करतोय. ओके, तर युजर डेटा कसा पास करायचा ते तुम्हाला इथे बघायचं आहे. आता हा आपला उबंतू आहे, तर इथे मला हा युजर डेटा चालणार नाही. ठीक आहे, हा युजर डेटा का चालणार नाही, कारण HTTPD इन्स्टॉल होणार नाही आहे तिथे. apt-get अपडेट या पद्धतीने राहील ते. अँड देन apt-get install Apache 2-y असेल. देन वेलकम टू Terraform where www.html index. स्पेलिंग येस, अपाचेची स्पेलिंग काय झालं? अपाचेची स्पेलिंग सर. अच्छा, काय आहे सांग बरं. APACHE. Apache 2-y हे झालं बरोबर. आता अपडेट तर करावंच लागतं, उबंतू आहे तर. आणि Apache 2 इन्स्टॉल करावं लागेल. देन त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा पाथ, हा एक टेक्स्ट आहे जो की आपल्याला index.html मध्ये या लोकेशनला पाठवावा लागेल. सिंपल, एवढं करून बघू आपण. युजर डेटा जर तुम्हाला काही कन्फ्युजन वाटला तर डायरेक्टली डॉक्युमेंटेशन्स मध्ये सर्च करा. भरपूर ठिकाणी युजर डाटा पास युजिंग Terraform. How to pass user data in Terraform. असं करा, use servers.com passing user data to EC2 instance. और मे बी त्यांनी रजिस्ट्रीचं नाव दिलेलं आहे का, इथे पण दिसेलच आपल्याला युजर डेटाचं रजिस्ट्री. और मे बी सॉर्टेड डॉक्युमेंटेशन्स पण तुम्हाला मिळूनच जातील. भरपूर साऱ्या सेपरेट सॉर्टेड डॉक्युमेंटेशन बनलेले असतात. आणि माझी रिकमेंडेशन आहे की तुम्ही पण तेच करा, सॉर्टेड डॉक्युमेंटेशन्स क्रिएट करा स्वतःसाठी आणि लोकांसाठी सुद्धा. तर सी बघा, या पद्धतीने तुम्ही पास करू शकता युजर डेटा जो की आपण ऑलरेडी क्रिएट केला आहे. युजर अंडरस्कोर डेटा इक्वल्स टू काय दिलेलं आहे इथे, हायफन लेस दॅन वाला जो साइन असतो तो डबल आणि हायफन EOF. ठीक आहे, देन EOF देन त्यानंतर त्यात कंटेंट आणि एंड ऑफ EOF CF, एंड ऑफ फाईल
इथे दिसत आहे. तर हा कंटेंट आपण इथे यूज करू शकतोय. सिम्पली बॅश स्क्रिप्ट म्हणतात त्याला. हे माहिती असेल तुम्हाला, नसेल माहिती तर माहिती करून घ्या. हे असते स्क्रिप्टिंग छोटीशी, जे तुम्ही तुमच्या इन्स्टन्समध्ये पास करता स्क्रिप्टिंग थ्रू, आणि याला म्हणतात बॅश स्क्रिप्टिंग. क्लिअर आहे. आणि वन मोर थिंग, इथे तुम्हाला बघा इथे काय दिसतंय, ते डिपेंड्स ऑन. ओके, तर हा टर्म तुम्ही कधी यूज करणार, तर डिपेंड्स ऑन म्हणजेच हा जो इन्स्टन्स आहे जो क्रिएट होतोय हा कशावर डिपेंड आहे, तर ह्या सिक्युरिटी ग्रुपवर डिपेंड आहे. जर हा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होत असेल तर हा कुठे या इन्स्टन्सला अटॅच होणार, अदरवाईज नाही. ठीक आहे, तर हा डिपेंडेंट आहे, हा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट असला पाहिजे त्यासाठी. अदरवाईज आपण डिपेंड्स ऑन कशा पद्धतीने कन्सिडर करणार, लेट्स कन्सिडर करा सिक्युरिटी ग्रुप आणि VPC वाला कन्सेप्ट. जर आपल्याकडे सिक्युरिटी ग्रुप नाही आहे तर तो एखाद्या VPC ला अटॅच होईल का, किंवा इन्स्टन्सला अटॅच होईल का, नाही होणार. ठीक आहे, तर सिम्पली आपला जो डिपेंडेंट रिसोर्सेस असतात ना, की जोपर्यंत VPC क्रिएट होणार नाही तोपर्यंत सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होणार नाही. तर अशामध्ये आपल्याला एका रिसोर्सला दुसऱ्या रिसोर्स जेव्हा डिपेंडन्सी असेल तेव्हा डिपेंड्स ऑन हे आपल्याला लिहिता येईल. एका रिसोर्सवर जर दुसरा रिसोर्स डिपेंड असेल, सिक्युरिटी ग्रुप जोपर्यंत क्रिएट होणार नाही तोपर्यंत आपण तो इन्स्टन्सला लावणार नाही, लावता येणारच नाही. सिक्युरिटी ग्रुप आहेच नाही ना आपल्याकडे, बरोबर. तर सिक्युरिटी ग्रुप अवेलेबलच नाही आहे तर इन्स्टन्सला आपल्याला लावता येणार नाही, आधी क्रिएट करावं लागेल. तर इथे काय येत आहे, तर सिक्युरिटी ग्रुपची डिपेंडन्सी येत आहे इन्स्टन्ससाठी. तर सर्वात आधी AWS सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होणार हिअर, आणि देन तो कुठे यूज होणार, इकडे या इन्स्टन्समध्ये. त्यासाठी आपण काय यूज करतोय, डिपेंड्स ऑन, की हा इन्स्टन्स डिपेंड आहे या सिक्युरिटी ग्रुपवर. हा आधी क्रिएट व्हायला पाहिजे, देन त्यानंतर तो इकडे अटॅच होईल. कळलं कशा पद्धतीने यूज करायचं ते समजलं. येस, काय प्रॉब्लेम आहे का, काही इश्यू आहे का, तर सांगा. नाही. ओके, सो याला आपण एक्झिक्यूट करून बघू शकतो. VPC वाला सेक्शन आपल्याला फक्त इम्प्लिमेंट करून बघायचं आहे. तर एक काम करू, आपण बाकीच्या फाईल्सला सध्या तरी कमेंटेड करून ठेवू शकतो. बट लेट्स सी, VPC आपला सेपरेट फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये जाऊन आपण काम करू. सर, आपल्या युजर डेटामध्ये अपाचे काय म्हणता अनेबल स्टार्ट वगैरे पण करायला लागेल ना? नाही, मोस्टली आवश्यक नाही राहत, मोस्टली गरज नसते. अपाचे स्टार्ट होऊन जातो. तर इथे सिस्टम CTL ही कमांड म्हणतोय ना. हो. मोस्टली स्टार्ट होऊन जातं, बट जर का नाही होत आहे तर आपल्याला हे यूज करावे लागते. आणि आपण त्या फाईल मध्ये चेंजेस करतोय, मग त्याला रिस्टार्ट पण करायला लागेल. लेट्स सी, सिस्टम CTL स्टार्ट Apache 2 sudo system CTL enable Apache, and now let's try to add this git terminal slow something. Let me close the terminal first, try to open it again. Git add स्लो काम करायला लागलाय.
git add commit. So VPC module added. आता ठीक आहे, आता काम करायला लागलंय. सो VPC मॉड्यूल ॲडेड, मॉड्यूल म्हणा किंवा सिम्पली VPC पूर्ण नेटवर्किंग ॲडेड, डन. अँड देन नाव व्हॉट वी हॅव टू डू, पुश द डेटा. इन्स्टन्स आपण ॲक्सेस करू, लॉग इन करावं लागेल मला. ओके, प्रतीक आहे का? येस सर, तुम्हाला पाठवणार. ओके, देन क्लाउड शेलमध्ये आपण ॲक्सेस घेणार. आणि त्याला अप्लाय करून बघणार. तुम्ही टेराफॉर्म स्वतःच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केलं आहे तर त्याचं डॉक्युमेंटेशन बनवलं आहे का? लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केलं आहे आणि हाऊ टू कनेक्ट विथ AWS फ्रॉम युअर लॅपटॉप अँड हाऊ टू अप्लाय टेराफॉर्म फ्रॉम युअर ओन लॅपटॉप टू काय म्हणतात त्याला AWS. तर त्याचे डॉक्युमेंटेशन्स बनवलेत का तुम्ही, की सिम्पली परफॉर्म केलं आहे, वर्क करतोय आपण, काम करतोय, तर त्याचं डॉक्युमेंट क्रिएट केलेलं नसणार. येस, केलं आहे का माधुरी? नाही सर. सर डॉक्युमेंटेशन नाही रेडी केलंय, करेल आज करते सर. करायचं ना मग, एवढं छान काम करताय, लोकांना पण माहिती होऊ सगळं. IP काल डिस्ट्रॉय कमांड नाही यूज केली होती आपण. ओके, सो सर्वात आधी काय करणार आपण, आपल्या बॅचमध्ये जाणार. सिंपल sudo -i cd patch batch 15 एंटर. मी terraform destroy -auto -approve destroy.
ओके, तर हा जो इन्स्टन्स आपला क्रिएट होता कालचा तो आपला इथे डिस्ट्रॉय होतोय. आणि देन आता आपण काय करून बघू, आपला जो VPC आहे तो VPC पूर्ण नेटवर्क आणि इन्स्टन्सेस क्रिएट करून बघू. एक छोटासा डाऊट आहे, युजर डेटामध्ये आपण जे लिहिलेलं आहे ते प्रॉपर लिहिलेलं आहे का. बस जर हे प्रॉपर लिहिलेलं असेल तर आपलं काम होऊन जाईल, काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर सर रिस्टार्ट पण करून घेतलं एकदा. पब इन्स्टन्स आहे हा एक प्रायव्हेट इन्स्टन्स आहे. प्रायव्हेट इन्स्टन्स कुठे टाकलाय आपण, सबनेट ID दिली आहे प्रायव्हेट वाली, आणि पब इन्स्टन्स पब्लिक सबनेटमध्ये इन्स्टॉल यूज क्रिएट करतोय. आणि त्यामध्ये आपला असेल आपला काय युजर डेटा. काय रिस्टार्ट नाही जरी झाला तर आपल्याला ॲटलिस्ट अपाचेचा डिफॉल्ट पेज तर दिसेल. लेट्स सी. हो. आपला इन्स्टॉल झालं पाहिजे, तो एक मेन मोटिव्ह आहे. त्यानंतरची प्रोसेस नंतर इज डिस्ट्रॉइड सक्सेसफुली, git pull origin main. Okay, so we have our VPC folder, cd VPC terraform init. अरे यार, एलियस कमांड कुठे गेली आपली. बॅश RC मध्ये करून बघितलं होतं का. असं मी ते ट्राय करायचा प्रयत्न केला होता पण ते झालं नाही. झालं नाही. कसं केलं मग. एलियास काय असते, TF इक्वल्स टू terraform, बरोबर. ओके, काहीतरी वेगळं करावं लागेल. आधी होऊन जायचं तसं. एलियास TF इक्वल्स टू terraform. ओके, सो TF init then TF plan ओके, व्हेरी गुड. सी आपला पूर्ण VPC ब्लॉक इथे एक्झिक्यूट होतोय की नाही ते चेक करून घेऊ. काय काय होणार आहे ते पण एकदा चेक करू. ओके, सो इथे बघा AWS डिफॉल्ट राऊट टेबल वगैरे दिसतोय. ठीक आहे, क्रिएट होणार आहेत. रिसोर्स AWS डिफॉल्ट राऊट टेबल दिसतोय. टॅग्स दिसतोय, क्लाउड माय राऊट इथे दिसतोय, AWS इन्स्टन्स पब इन्स्टन्स. ओके गुड. PT.micro ID_RSA AP South 1. अरे South 1 नाही पाहिजे रिजन आपल्याला. South 1 कसं घेतला, इकडे काय दिलेलं आहे रिजन मध्ये. अच्छा ओके, साऊथ आहे. आपल्याला काय पाहिजे, आपण काम करतोय कुठे, US ईस्ट 1 मध्ये. तर साऊथ घेतलेलं आहे, हे एवढं थोडं लक्षात घ्या. US ईस्ट EAST ईस्ट 1
अगेन एकदा मला ऍड कमिट करावं लागेल. सर US ईस्ट API. US हायफन येस US AP नाही पाहिजे US. तर फास्ट प्रोसेस आपण करून घेऊ इथे. Commit a little change, push, now come here, git pull, okay. Now again tf plan. रिजन मध्ये आपण थोडीशी गडबड केली होती, तर रिजन आपला आपण व्हेरिएबल मध्ये सेट केलेला आहे US ईस्ट 1. नाव एकदा परत चेक करून घेऊ. रिजन आपला सेट झालेला आहे का US ईस्ट 1. सो US ईस्ट 1 रिजन इथे दिसतोय. क्लाउड व्हेरिएबल हे सगळं दिसतंय. व्हेरिएबल VPC इथे क्रिएट होतोय. IPs वगैरे सेट होत आहे. इथे काय अवेलेबिलिटी झोन साऊथ. अच्छा अवेलेबिलिटी झोन राहिले का, कुठे कुठे अवेलेबिलिटी झोन हिअर. ओके आणखी कुठे चेक करून घ्या, परत नाही करायचं आपल्याला. ही MI आपण ऑलरेडी चेंज केलेली आहे. MI आपण ऑलरेडी चेंज केला आहे. अजून कुठे काही चेंज करायची गरज आहे का. TT थ्रोट मायक्रो हे पण केलेलं आहे. देन US ईस्ट 1 10 हे सगळे व्यवस्थित आहे. ठीक आहे गुड. डू इट अगेन. तुम्ही काय करायचं, आधीच चेक करून घ्यायचं आणि नंतर ना कमिट्स करा. कारण कसं होतं आहे, जेवढे पण जास्त कमिट होतात त्या सगळ्या कमिट्समध्ये तुम्हाला जे मेसेजेस टाकायचे आहेत किंवा त्याचं कन्फर्मेशन द्यावं लागतं, एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की ही जी कमिट केली आहे ती का बरं केली आहे. तो सो थोडंसं पूर्ण कामं करून घ्यायची, नंतर ना कमिट करायचं. आता काही प्रॉब्लेम असणार नाहीये, तर आपण फक्त पुल करू आणि अप्लाय करून बघू. ओके सो TF अप्लाय. ओके गुड. US ईस्ट 1 अवेलेबिलिटी झोन्स व्हॅल्यूज ईस्ट 1A गुड व्हेरी गुड सगळं दिसतंय इथे बरोबर. सिक्युरिटी ग्रुप पण आपला क्रिएट होतोय. 2 पोर्ट नंबर अलाउ होणार 22 आणि 80. CIDR नाव वगैरे सगळं व्यवस्थित आहे. तर एक काम करू, याला आता अप्लाय करू. येस. So VPC creating, subnets creating, public, private आणि group, subnet group, security groups also creating, AWS instance also now creating. Apply complete. Resources 8 added. Public IP. Here we have the public IP. एक आपण तर 2 इन्स्टन्स क्रिएट केले आहे, बट एकच IP का बरं भेटला इथे. तर पब्लिक आपला एकच इन्स्टन्स आहे आणि तोच आपल्याला इथे मिळणार. रिफ्रेश करू, इकडे 2 इन्स्टन्सेस असेल. नेम ओके. आता इथे नाव का बरं आलं नाहीये, तर टॅग्स मध्ये हायफन कॅपिटल N वगैरे आपण मिस केलं असेल. टॅग्स दिले आहे का आपण इकडे इन्स्टन्सेस मध्ये. हा इन्स्टन्सेस मध्ये टॅग्स आहे, बट इथे आपण कॅपिटल N यूज नसेल केला, स्मॉल n आहे. ओके यू कॅन सी कॅपिटल N नाही आहे, स्मॉल n आहे.
कॅपिटल एन म्हणजेच त्याचं नाव येणार बघा, दोन्ही इन्स्टन्सेस क्रिएटेड आहे. देन त्यानंतर आपला सिक्युरिटी ग्रुप पण क्रिएट असेल, आपण सिक्युरिटी ग्रुपवर जाऊन चेक करू शकतो. देन त्यानंतर आपले VPC पण क्रिएटेड असेल तर VPC वर जाऊन तुम्ही VPC पण चेक करा, राऊट टेबल पण चेक करा, IGW वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून इथे व्हॅलिडेट करू शकता की आपलं क्रिएट झालं आहे की नाही. ओके, तर या पद्धतीने तुम्ही काय करणार, तुमचे इन्स्टन्सेस वगैरे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर, आता हा कम्प्लीट नेटवर्किंग आपला सेट झाला आहे. आता यानंतर ज्या काही गोष्टी असणार, इन्स्टन्सेस, राऊट टेबल्स, सॉरी RDS, क्लाउड वॉच, हे सगळं तुमच्या एका VPCच्या आतमध्ये जाणार, बरोबर. तर इथे तुम्हाला आता समोरचे रिसोर्सेस क्रिएट करायला इझी जाणार. एकदा आपला नेटवर्क क्रिएट झालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या नेटवर्कच्या आतमध्ये क्रिएट करायला इझी जाईल. तर येस, यामध्ये कुणाला काही इश्यू आला आहे का ते सांगा. मोस्ट ऑफ द लोकांनी तुम्ही परफॉर्म करून बघितलेलं आहे. मी पण आज इथे दाखवतोय की कशा पद्धतीने परफॉर्म केलाय. VPC वगैरे यामध्ये काही इश्यू येईल का? येणार का इश्यू सांगा. नो सर. ओके, तर येस, आता हे जे आपण इन्स्टन्स आधी एक क्रिएट केला, देन यानंतर आपण काय केलं आहे, एक VPC क्रिएट केला आहे. हे सगळे आपण सेपरेट करून बघितलंय. बट आता दोघांनाही आपल्याला ॲट अ टाइम आपल्याला काम करायचं असेल, जसं की आता इथे बघा काय केलंय आपण, एक इन्स्टन्स इथे रिसोर्स क्रिएट करतोय, राईट. बट इन्स्टन्स साठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेल्या होत्या मेन मध्ये, बरोबर. तर ह्याच जर टर्म्स आपण यूज केल्या असत्या तर आपल्याला परत इथे लिहायची गरज पडली असती का इन्स्टन्स? नाही. तर आता हे काम आणखी सोपं होतं. आपण काय करतो, आता हा VPC आणि एक काम करू, हे जे फाइल्स बनलेले आहेत त्या इन्स्टन्सचे आपण इन्स्टन्स मध्ये टाकू, और आपण सेपरेट क्रिएट करू एक फोल्डर. कोणता फोल्डर? मॉड्यूल्स नावाचा. मॉड्यूल्स. ओके, आणि याच्या आतमध्ये आपण आपला VPC आणि इन्स्टन्सचे मॉड्यूल्स क्रिएट करू. याच्या आतमध्ये काय होईल, एक आपण आणखी फोल्डर क्रिएट करू, इन्स्टन्स. ओके, इन्स्टन्सच्या आतमध्ये राहणार 3 फाइल्स, main.tf, अगेन एक फाइल variable.tf, अगेन एक फाइल output.tf. output.tf लिहायची तेवढी गरज पडणार नाही मॉड्यूल जेव्हा आपण डिस्क्राईब करतो तेव्हा, बट मेन 2 फाईल असल्या पाहिजे, मेन आणि व्हेरिएबल फाइल्स. तर मॉड्यूल्स मध्ये अगेन एक फोल्डर क्रिएट करणार मी, VPC, आणि VPC मध्ये 3 फाइल्स असेल सेम, main.tf. हा स्टँडर्ड वे आहे. हा main.tfच का बरं घेतोय, तर main.tf म्हणजे हा स्टँडर्ड वे आहे फाईल लिहायचं. तुम्ही नाव कुठलंही देऊ शकता, बट main.tf कन्सिडर केली जाते ऍक्च्युअल फाईल. स्टँडर्ड वेने नाव देतो आपण मेन. नाहीतर सर तुम्ही मेन का बरं यूज करताय असं म्हणाल, यायला पाहिजे होतं आतापर्यंत क्वेश्चन. डायरेक्ट आतमध्ये कॉपी पेस्ट करता येईल. हा करायचंय ना, थांब, व्हेरिएबल तेच करायचं आपल्याला, कंटेंट, बट भरपूर साऱ्या चेंजेस ठेवायचे. तो त्यासाठी मी आपला ऍक्च्युअल जे आपण VPC क्रिएट केलाय त्यामध्ये छेडखानी करत नाही आहो, सेपरेट करतोय. व्हेरिएबल आउटपुट डॉट TF. ओके, आणि ह्या ज्या फाईल्स आहे ह्या फाईल्स आपण सेपरेट करून घेऊ. मेन वाली ही जी फाईल आहे आपण एखाद्या सिंपलच्या फोल्डर्स मध्ये टाकू. ते सॅम्पल इन्स्टन्स असा फोल्डर क्रिएट केला आहे, आणि हे जे आहे
आपलं हा पूर्ण कंटेंट मी या सॅम्पलमध्ये टाकतो. मूव sample.tf वाली फाईल पण मी या मेन मध्ये टाकतो, कारण आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला. ओके, बाकी बाहेर आउटपुट राहिली आहे, आउटपुट पण इथे सॅम्पल मध्ये टाकून देऊ. आणि आपल्याला सॅम्पल इन्स्टन्स या फोल्डरची काहीही गरज नाही आहे. ओके, त्यासाठी मी हे सगळे इथले मूव्ह केलेलं आहे. प्रोव्हायडर फाईल आपल्याला बाहेर लागेल. ठीक आहे, प्रोव्हायडर राहू देऊ, आवश्यक नाही आहे प्रोव्हायडर मूव्ह करणे. तर सॅम्पल फोल्डर आता आपल्याला आवश्यक नाही आहे. हा VPC फोल्डर पण आपलं काही कामाचा नाही आहे, याला आपण रिनेम करू. रिनेम कामाचा नाही आहे, म्हणजेच आत्ता यूज करायचं नाही आहे. सॅम्पल असं लिहितो याला नाव, सॅम्पल VPC. ओके, सो जे पण सॅम्पल आहे इन्स्टन्स आणि सॅम्पल VPC हे आपण करून बघितलेलं आहे ऑलरेडी. आता आपल्याला काम करायचं आहे मॉड्यूल्समध्ये. तर मॉड्यूलवाल्या सेक्शनमध्ये VPC आणि इन्स्टन्स हे दोन फोल्डर आपण क्रिएट केले आहे, दिसत आहे. ओके, आणि ह्या सॅम्पल्स वाल्यांना हात लावायचा नाहीये. आपल्याला फक्त ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या VPC मधल्या VPC मध्ये घ्यायच्या आणि इन्स्टन्स मधल्या इन्स्टन्स मध्ये घ्यायच्या. देन त्यानंतर ह्या दोघांनाही कॉल करायचं. आता ह्या दोघांना आपल्याला ग्लोबली रियुजेबल करून ठेवायचं. तर युजिंग मॉड्यूल कन्सेप्ट. अंडरस्टूड गाईज? समजलंय का? काय कन्फ्युजन नाही आहे काही? ओके, सो यस, मॉड्यूल्स क्रिएट करायला सुरुवात करू. इन्स्टन्सचा मॉड्यूल आपण एक इथे लिहायचं आहे. तर सर्वात आधी मॉड्यूल मी ऑलरेडी इथे लिहिलेले आहे, तेच यूज करू म्हणजे तुम्हाला इझिली समजेल. लेट्स कम टू हिअर. काय केलं आहे ते आधी चेक करा. इथे आपण सेपरेट फोल्डर बनवलेले आहेत. आता इन्स्टन्सला लागणाऱ्या ज्या गोष्टी आपण ऑलरेडी बनवून ठेवलेल्या आहेत किंवा क्रिएट केलेल्या आहेत त्याच गोष्टी आपल्याला यूज करायच्या आहे. सिम्पली काय करणार आपण, हा जो टर्म दिसतोय ते रिसोर्सवाला, हा रिसोर्सवाला टर्म यूज करणार. कुठे यूज करणार? या इन्स्टन्स मध्ये, जो आपल्याला ॲज अ मॉड्यूल पाहिजे. सॅम्पल इन्स्टन्स मधून आपण कॉपी केलाय कोणता कंटेंट? मेन मधला फक्त रिसोर्स वाला कंटेंट. ओके, आणि व्हेरिएबल्स मधले व्हेरिएबल्स आपण कॉपी तर करणार बट कॉल करायची नसणार. यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ह्या व्हॅल्यूज आपण रिमूव्ह करून टाकू. का रिमूव्ह केलंय तर ते मी काल तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. इथून आपण पास करणार नाही, इथे आपण व्हॅल्यूज ब्लँक सोडणार. पास कधी करणार? जेव्हा यांना आपण बाहेरून कॉल करणार तेव्हा. ओके, जर नाही समजलं तर मी कालच्या डायग्रामॅटिकल वेने आणखी तुम्हाला समजावून सांगू शकतो. VPC ID गरज नाही आहे टाकायची, इन्स्टन्स आहे तो. ओके, सबनेट ID देऊ शकलो असतो VPC. ओके, कूल. इकडे बघा, दोन इन्स्टन्स आणि VPC वाला दिसतोय. तर आपल्याला इन्स्टन्सवर काम करायचं आहे सध्या आधी आणि मेनवर काम करायचं. तर इथे काय काय असेल तर इथे फक्त रिसोर्स ब्लॉक असेल. इथे फक्त काय असणार आहे? रिसोर्स ब्लॉक. दॅट्स इट. त्यापेक्षा जास्त काहीही असणार नाही. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला हा रिसोर्स ब्लॉक इथे यूज करायचा आहे. आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. इथे लोकल दिसत नाहीये तर आपण लोकल काढून टाकू शकतो. var.tags असं काहीतरी करू शकतो. अंडरस्टूड गाईज? लोकल्सच्या ऐवजी var.tags असं काय करू आणि हा var.tag आपल्या व्हेरिएबल्स मध्ये डिफाइन करून घेऊ. मेन व्हेरिएबल्स. ओके, variable tags. That's it. Okay, you can see here
काय केलंय आपण, एक रिसोर्स मेन फाईलमध्ये काय असेल, फक्त रिसोर्स. AWS इन्स्टन्स आपल्याला काही कोणता क्रिएट करायचा AWS इन्स्टन्स, तो त्याचा फक्त एक रिसोर्स असेल. व्हेरिएबल्स थ्रू आपण पूर्ण व्हॅल्यूज पास करणार आहोत. इथे तुम्हाला दिसतंय. अच्छा, टॅग मी इथे डायरेक्टली पास केलाय, तर लेट्स सी. हाच ब्लॉक आपण कॉपी करून घेऊ. तुम्हाला समजलेलं तर आहेच ऑलरेडी. सो बेटर वे, इमेज अंडरस्कोर ID, की अंडरस्कोर पेअर, की पेअर. व्हेरिएबल्स पण आपण इकडून कॉपी करून घेऊ. व्हेरिएबल्स, सो these are the variables here. ओके, अंडरस्टूड आहे का एवढी गोष्ट? हे क्लिअर करा आधी आपण काय केलेलं आहे. एक मॉड्यूल क्रिएट करतोय. इन्स्टन्स मध्ये मेन मध्ये आपण फक्त रिसोर्स लिहिलेला आहे की AWS इन्स्टन्स मला हा क्रिएट करायचा आहे आणि त्याचे व्हेरिएबल्स मी इथे लिहिलेले आहेत आणि त्यांच्या व्हॅल्यूज मी पास करत नाहीये. काय ब्लँक आहे, दिसतंय? एवढं अंडरस्टूड झालंय? येस सर. ओके, देन यानंतर आता सेम काम आपल्याला व्हेरिएबल्स VPC मध्ये करायचं. सेम काम कुठे करणार आपण, VPC मध्ये. याच्या आउटपुट मध्ये आपल्याला काही ठेवायचं आवश्यकता नाहीये, कारण हे इथून प्रिंट होणार नाही, बाहेरून प्रिंट होणार. सो सेम काम आपल्याला VPC मध्ये करायचं आहे. तर VPC मध्ये सुद्धा आपण काय करणार, तर सिम्पली त्याचा रिसोर्स लिहिणार. काय लिहिणार, रिसोर्स, जे की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. रिसोर्सेस इथे कुठे VPC मध्ये काय काय असतात. तर VPC मध्ये एका VPC ला रिसोर्सेस कोणते कोणते आवश्यक असणार आहे. सिम्पली इकडे बघा, तुम्ही चेक करा. तुमचा एक VPC असतो, 2 सबनेट्स असतात आणि त्यामध्ये जर तुम्हाला इन्स्टन्स क्रिएट करायचा असेल तर इन्स्टन्स असेल, राऊट टेबल, IGW, हे सगळे रिसोर्सेस असणार. तर इथे सुद्धा तुम्ही बघा, या फाईलमध्ये मी काय काय केलंय. रिसोर्स, VPC, सबनेट, वन मोर सबनेट, पब्लिक, इंटरनेट गेटवे आणि डिफॉल्ट राऊट टेबल. करेक्ट? तर सेम काम आपण हेच कॉपी करू, कारण आपण ऑलरेडी त्यावर काम केलं आहे आणि आपल्याला एक्स्ट्रा टाइम हे नाही करायचं त्यामध्ये. तर VPC मेन इथे मी हे कॉपी करतोय आणि याचे जे व्हेरिएबल्स आहे ते सुद्धा आपण इकडून घेऊ. सो ओनली 4-5 व्हेरिएबल्स फॉर VPC. इथे VPC चे व्हेरिएबल्स असणार दिस. चेक करा एकदा कन्फर्म पहिल्यापासून. हा, सो रिसोर्स घेतलाय आपण VPC प्रोजेक्ट म्हणून, आपण इथे प्रोजेक्ट म्हणून दिलेला आहे. व्हॅल्यू आपण पास केली नाहीये. देन त्यानंतर VPC CIDR इथे दिसतोय, व्हॅल्यू नाहीये. सबनेट दिसतंय, सबनेटची व्हॅल्यू नाहीये आणि पब्लिक प्रायव्हेट दोन्ही सबनेट आहे, दोघांचीही व्हॅल्यू आपण इथे पास केली नाहीये. एन्व्हायरमेंट म्हणून आहे, एन्व्हायरमेंटची व्हॅल्यू आपण इथे पास केली नाही. क्लिअर? एवढ्या गोष्टी क्लिअर आहे? आता VPC चा मॉड्यूल क्लिअर झाला का सांगा. काहीच आवाज येतोय? येस सर. येस सर. येस सर. गुड. तर ह्या दोन्ही गोष्टी आता आपल्या क्रिएट झालेल्या आहेत. आता आपलं मेन मोटिव्ह काय आहे, तर ह्या दोघांनाही कॉल करणे. ओके, ह्या दोघांनाही कॉल करणे ऍट अ टाइम. याच्या आउटपुट मध्ये काही लिहिलं असेल तर ते काम तर होणार नाही आहे, बट लेट्स, इथे दिसतंय तर आपण यूज करू. हा, ह्या आउटपुटचा एक फायदा पण असतो. ह्या आउटपुटला आपण यूज करू शकतो कधी, दुसऱ्याला रेफर करताना. ओके, इथे सबनेट ID निघणार आहे, पब्लिक, प्रायव्हेट आणि माय VPC ID. ओके, सो हिअर यू completed your 2 modules. इन्स्टन्स मध्ये मेन, आउटपुट अँड व्हेरिएबल. मेन मध्ये मेन रिसोर्स टाकलाय, व्हेरिएबल्स मध्ये व्हेरिएबल्स लिहिलेले आहेत आपण. आउटपुट मध्ये काय होतं का इथे नसणारच. ओके,
आणि देन VPC. तर VPC मध्ये आपण पुन्हा मेन फाईल लिहिलेली आहे, मेन मध्ये मेन रिसोर्सेस लिहिलेले आहेत जे आवश्यक आहे, आणि देन त्याचे व्हेरिएबल्स आपण इकडे लिहिलेले आहेत. सॉरी, हे व्हेरिएबल नाही आहे, हे आउटपुट होतं. हां, हे व्हेरिएबल्स. तर इथे आपल्या कुठल्याही व्हेरिएबलला व्हॅल्यू पास केलेल्या नाही. एवढं क्लिअर आहे का ते सांगा. आता यांना कसं कॉल करायचं ते आपण बघू. आलं का लक्षात? तर आपण काय केलं इथे ह्या डायग्राम थ्रू बघा, आपण एक मॉड्यूल बनवला इन्स्टन्सचा, ज्याच्यात मेन व्हेरिएबल्स फाइल्स वगैरे असणार, ठीक आहे, आणि पुट एम्प्टी. तर एम्प्टी आपण करून ठेवलेला आहे. आता हे जो इन्स्टन्स बनलेला आहे, हा इन्स्टन्स आपण कॉल करणार कुठे? ऍक्च्युअल मध्ये. हा जो इन्स्टन्सचा मॉड्यूल बनला आहे, हा ऍक्च्युअल मध्ये जे फाइल्स तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहे त्यामध्ये कॉल करणार, आणि एक ऍक्च्युअल व्हेरिएबल फाईल बनवणार, म्हणजेच प्रोजेक्ट व्हेरिएबल फाईल, ज्यामध्ये हे व्हेरिएबल आपण लिहिणार, त्यांची व्हॅल्यूज लिहिणार, आणि ते व्हेरिएबल पास होणार या मॉड्यूलकडे. मी हा कन्सेप्ट सांगितलाय तुम्हाला, राईट? क्लिअर आहे कन्सेप्ट? से येस ऑर नो? Yes, sir. Okay, good. So now let's move toward the actual files, means project files ज्या तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहे. Go back. आता काय करणार आपण? आता हे जे इन्स्टन्स आणि VPC बनलेले आहेत, ह्या दोन फोल्डर्सला आपण कॉल करणार. आता दोन फोल्डर्सला आपण कॉल कसे करणार? तर एकदम बाहेर आपल्या दोन फाइल्स क्रिएट होऊन 2-3 फाइल्स क्रिएट असणार. त्या फाइल्स कोणत्या असेल? तर मेन, यांचं तर हे फोल्डर्स तर आपले बंद आहे. सिंपल ह्या सॅम्पल फाईल आपला पूर्ण बाहेर, या दोघांच्याही बाहेर, या मॉड्यूल फोल्डरच्या पण बाहेर आपण एक फाइल्स क्रिएट करणार. त्या फाइल्स असेल तुमच्या मेन .tf, अगेन असेल व्हेरिएबल .tf. हा, तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही दुसरे नावं घेतले तरी चालतं, बट येस, हा स्टँडर्ड वे आहे आणि हाच फॉलो केला जातो. output.tf. ओके. आता या मेन फाईल मध्ये आपल्याला ह्या दोन इन्स्टन्स फोल्डर आणि VPC फोल्डर यांना कॉल करायचं. आता तुम्हाला हे लक्षात येत असेल की आपण कुठेही टेराफॉर्म ब्लॉग लिहिलेला नाहीये. इन्स्टन्स वाल्या फोल्डर मध्ये पण टेराफॉर्म ब्लॉग आपण मेन्शन केला नाही. VPC मध्ये मेन मध्ये टेराफॉर्म फोल्डर आपण सेट केलेला नाही, फक्त रिसोर्सेस लिहिले. तर आता तो टेराफॉर्म ब्लॉग, बॅकएंड, रिजन्स वगैरे कुठे सेट करणार? तर आपण या फाइल्स मध्ये सेट करणार. इथे आपल्याला त्यांना कॉल करायचं. आता ते कसं होतं? लेट्स सी, चेक. बाहेरची फाइल्स तुम्हाला दाखवतो, मॉड्यूल्सच्या पण बाहेर असेल. हिअर, सो main.tf, आणि इथे बघा मॉड्यूल ब्लॉक. ओके, सी मॉड्यूल दिसतोय. तर इकडे आपण आपला टेराफॉर्म ब्लॉक आपण यूज करणार. इथे दिसतोय तुम्हाला टेराफॉर्म ब्लॉक, जो की आपण यूज करतो. प्रोव्हायडर आपण इकडे लिहिणार, बट येस, आपण काय केलं आहे, प्रोव्हायडरची फाईल ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे, दिसतंय इथे. हा प्रोव्हायडर इकडे आपण व्यवस्थित लिहिलेला आहे. मेन फाईल main.tf मध्ये आपल्याला आता टेराफॉर्मचा जो ब्लॉग आपण लिहिलेला होता तो यूज करायचा. कन्फ्युजन ठेवायचं नाही. ह्या पूर्ण फाइल्स बाहेर आहे, आपल्या फोल्डर्स मध्ये नाहीये. ओके, पण आपल्याला एक टेराफॉर्म ब्लॉग कॉपी करावा लागेल. तर इन्स्टन्स मधून कॉपी करू. इथे आहे, हा कॉपी करतोय, बाकी काही करत नाहीये एक्स्ट्रा. मी सॅम्पल बंद, मेन मध्ये यायचं आहे आणि मेन मध्ये यूज करायचं. दॅट्स इट. तर आता आपला हा टेराफॉर्म ब्लॉग आपल्याकडे अवेलेबल झालाय.
हां, तुम्हाला प्रोव्हायडरची मी सांगितलंय, प्रोव्हायडरची एक फाईल आपली ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. तर प्रोव्हायडर आपल्याला परत मेन्शन करायची गरज पडणार नाही, त्या फाईलमधून तो यूज होईल. आता इथे एक सिक्युरिटी ग्रुप क्रिएट होतोय. आता हा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट का बरं होतोय? डिपेंड्स ऑन मॉड्यूल VPC. ओके, हा सिक्युरिटी ग्रुप का बरं क्रिएट होतोय? कारण हा जो सिक्युरिटी ग्रुप आहे आपल्याला VPC ला पण द्यायचा आहे आणि आपल्या इन्स्टन्सला पण पास करायचं आहे. So that's why here we are creating a security group. Okay, here we are creating a security group that we have to assign to our VPC and also instance at a time. So let's move toward the next topic, module. Okay, आता हा मॉड्यूल ब्लॉक तुम्हाला समजला पाहिजे, तर तुम्ही सगळंच मास्टर होऊन जाणार AWS मध्ये, सॉरी टेराफॉर्म मध्ये. आता बघा, हा मॉड्यूल ब्लॉक आहे. ओके, इकडे लक्ष द्या व्यवस्थित. माय VPC मॉड्यूल हे नाव तुम्ही काहीही देऊ शकता, कायचा काय प्रॉब्लेम होणार नाही. माय VPC मॉड्यूल हे नाव तुम्ही टेराफॉर्म साठी देताय रेफरन्स नेम म्हणून. ठीक आहे. देन त्यानंतर सोर्स, इथे आपण सोर्स यूज करणार. सोर्स म्हणजेच काय, तर आपल्याला कुठून तो VPC चा मॉड्यूल कॉल करायचा आहे. तर आपण कुठे केलाय, मॉड्यूलच्या डायरेक्टरीच्या आतमध्ये एक VPC नावाचा फोल्डर आहे. तर सिम्पली आपल्याला हा टेराफॉर्म म्हणून ही काढून टाकायचं आहे आणि मॉड्यूल्स मध्ये VPC. आता VPC चे व्हेरिएबल्स कोणते कोणते होते ते इथे बघा. हा प्रोजेक्ट म्हणून आपण एक यूज केलाय, तर इथे प्रोजेक्ट लिहायचा VPC CIDR, तर या साईडला लिहायचं लेफ्ट हँड साईडला. ओके, सबनेट, तर हे लेफ्ट हँड साईडला लिहिलं आहे मी सगळे. ओके, कळतंय का, काय कन्फ्युजन होत आहे? लेफ्ट हँड साईडला लिहिलंय मी पूर्णचे पूर्ण व्हेरिएबल्स जे मी ब्लँक सोडले आहेत VPC साठी, ते पूर्ण व्हेरिएबल्स मी इथे लेफ्ट हँड साईडला लिहिलेले आहेत. सी, अंडरस्टूड गाईज? Yes, sir. येस, नो. तर इथे आपण कुठे लिहिलंय, लेफ्ट हँड साईडला पूर्ण ब्लँक जे व्हेरिएबल सोडले ते ब्लँक व्हेरिएबल आपण पूर्ण लेफ्ट हँड साईडला लिहिले आणि यांची व्हॅल्यूज आता हे जे लिहिलंय var डॉट प्रोजेक्ट var डॉट VPC CIDR, तर यांची व्हॅल्यूज आता आपण देणार ऍक्च्युअल व्हेरिएबल फाइल्स मध्ये. आणि ती ऍक्च्युअल व्हेरिएबल फाईल म्हणजेच आपण जे आता क्रिएट केली आहे इकडे ही. ओके, तर हे जे व्हेरिएबल्स आता आपण एम्प्टी ठेवले होते यांना व्हॅल्यू देणार आपण कशी, जी आपण इथे यूज केलेले आहेत ते. ओके, तर ते आपण क्रिएट करू. सो हियर वी हॅव टू सेट द मेन व्हेरिएबल्स. नाव व्हेरिएबल कसं देणार, आता इथे प्रोजेक्ट आणि इथे व्हॅल्यू पास करणार. ही ऍक्च्युअल व्हेरिएबल फाईल आहे जिथून पास होणार VPC मॉड्यूलच्या आतमध्ये. डिफॉल्ट, लेट्स कन्सिडर मास और समथिंग, मार्क्स. ओके, कळलं? आणि सेम टर्म, हा आता तुम्हाला VPC कितीही क्रिएट करायचं असेल तरी तुम्ही हा ब्लॉक फक्त रिपीटेडली यूज करा, तुम्हाला मल्टिपल VPCs क्रिएट करता येईल. तर हा एक बेनिफिट असतो. हा जो फोल्डर आपण क्रिएट केलाय VPC नावाचा फोल्डर, हा VPC चा फोल्डर आपण आता इथे मल्टिपल टाइम्स कॉल करू शकतो, मल्टिपल VPCs क्रिएट करू शकतो. आपल्याला इकडे येऊन काही काम करायची गरज पडणार नाही. आपल्याला फक्त आणि फक्त त्यांचे CIDR व्हेरिएबल फाईल मध्ये जी की बाहेर आहे तिथे सेट करायचे आहे, बाकी एक्स्ट्रा करायची गरज पडणार नाही. सो सेम यू कॅन गो हियर and check the variable file, copy. Okay, now see प्रोजेक्टचं नाव देतो आपण क्लाउड और मार्क्स, आपण काहीतरी नाव दुसरं देऊ, मार्क्स. ठीक आहे. नेक्स्ट लेट्स सी, पूर्ण हे जे व्हेरिएबल्स आहेत हे व्हेरिएबल्स आता आपण इथे पास करतोय. तो सी
वॅर डॉट प्रोजेक्ट आता व्यवस्थित आहे. वॅर VPC अंडरस्कोर CIDR, तर हा VPC अंडरस्कोर CIDR, प्रायव्हेट अंडरस्कोर CIDR, तर प्रायव्हेट CIDR, पब्लिक वॅर डॉट एन्व्हायरमेंट. सो दीज आर दी एन्व्हायरमेंट्स. आत्ता हा ब्लॉक आपला सक्सेस झालाय. हा ब्लॉक कुठे आहे? VPC मध्ये इकडे. तर हे जे व्हेरिएबल्स आहेत हे आपण इथे लिहिले आहे आणि जे एम्प्टी सोडलेले व्हेरिएबल्स आहेत ते लेफ्ट हँड साइडला लिहिलेले आहेत. एम्प्टी कुठे सोडले होते? इकडे. नाव गॉट इट गाईज? से आणि सेम आता आपला जो इन्स्टन्सचा मॉड्यूल असेल तो इन्स्टन्सचा मॉड्यूल सुद्धा आपण इथे कॉल करणार. ओके, तर सिम्पली लेट्स कॉपी दिस मॉड्यूल. याचे पण आपण अंडरस्टूड करू. कमेंटेड आहे तर याला सिम्पली कसं कमेंट करायचं? तर कंट्रोल प्लस क्वेश्चन मार्क. कंट्रोल प्लस क्वेश्चन मार्कने कमेंट होणार, कंट्रोल प्लस क्वेश्चन मार्कनेच तो अनकमेंट होणार. तर एक इन्स्टन्स मॉड्यूल आपण कॉल करतोय, माय इन्स्टन्स नाव देतोय कुठलं तरी. हा कुठे आहे सोर्स? कुठला फोल्डर आपल्याला कॉल करायचा आहे? कुठे व्हेरिएबल पास करायचे आहे? तर इकडे मॉड्यूल्स मध्ये हा जो इन्स्टन्स आहे या इन्स्टन्सला. तर सिम्पली मॉड्यूल्सच्या आतमध्ये इन्स्टन्स नावाचा फोल्डर, तिथे कोणते व्हेरिएबल पास करायचे आहे? तर दीज आर दी व्हेरिएबल्स. सॉरी, कुठे? इन्स्टन्स मध्ये कोणते व्हेरिएबल्स पास करायचे आहे? तर हे व्हेरिएबल्स पास करायचे आहेत. ओके, तर इकडे बघा इमेज आयडी लेफ्ट हँड साइडला लिहायचे. जे पण एम्प्टी आपण सोडलेले आहेत व्हेरिएबल ते लेफ्ट हँड साइडला लिहितोय. की पेअर इन्स्टन्स टाइप SG एन्व्हायरमेंट सबनेट ID SG IDs. ऑल वी आर रिटर्न दिस इन दी लेफ्ट साइड ऑफ युअर कंटेंट. सी, लेफ्ट हँड साइडला आपण पूर्ण एम्प्टी वाले लिहिले आहेत आणि यांना जे व्हॅल्यूज पास करणार ते आता आपण ऍक्च्युअल याच्यामध्ये लिहितोय इकडे. So image ID where dot image ID, you can see here image ID चेंज करावी लागेल आपल्याला. इमेज ID आपण जे घेतलेली आहे ते वाली यूज करावी लागेल. सो व्हेरिएबल्स मध्ये इमेज, हा दिस वन कॉपी करतोय मी आणि ऍक्च्युअल व्हेरिएबल्स मध्ये यूज करणार इकडे. ओके, इन्स्टन्स काउंट 2 क्रिएट होणार, तर 2 आपण काउंट दिलेला आहे. काउंट ॲज अ व्हेरिएबल पण इथे पास करतोय. इन्स्टन्स काउंट, एन्व्हायरमेंट तुम्हाला समजलेलं आहे. देन की पेअर इथे दिसतंय तुम्हाला आणि T3 करावं लागेल इथे. इकडे करावं लागेल काय? रिजन मध्ये चेंज. रिजन AP साऊथ आहे तर US ईस्ट 1. US EST ईस्ट 1. दॅट्स इट. काही अवेलेबिलिटी झोन वगैरे दिसतंय का इथे? नाही. तर सी, आता आपले पूर्ण व्यवस्थित काम झालेलं आहे. मॉड्यूलला कॉल करायचं काम झालेलं आहे. कुणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? कुणाला काही No, sir. डाऊट आहे इथपर्यंत? आणि जर एखाद्या मॉड्यूल मधून आता इथे जे सबनेट क्रिएट होणार आणि सबनेटची ID क्रिएट होणार ती आपल्याला यूज करायची असेल तर सिम्पली त्याला यूज करायसाठी इकडे बघा तुम्ही काय केलंय, मी मॉड्यूल डॉट माय VPC, हा माय VPC मॉड्यूल आणि देन तिथून काय निघणार? पब्लिक सबनेट निघणार. त्याची ID आपल्याला पाहिजे. अंडरस्टूड गाईज? येस सर. ओके, तर याला परफॉर्म करून बघा. पूर्ण कोड मी लिहून दाखवलेला आहे. कसं करायचं, काय करायचं, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. याला तुम्ही परफॉर्म करा आणि मॉड्यूल्स कॉल होतात नाही होतात त्याचे इश्यूज छोटे मोठे जे काही येतात सगळे स्नॅप्स काढा व्यवस्थित आणि त्याला रिझोल्युशन तुम्ही काय देताय ते मला सांगा. क्लिअर गाईज? आजच्यासाठी मी तेच थांबवतोय. येस सर.